मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत। थंडीमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे मेथी किती उष्ण असते, पण त्यापासून आपण छान खुसखुशीत पुऱ्या तयार करणार आहोत। पुऱ्या म्हटलं तर त्या तेलकट होतात, मग आपल्याला वाटतं नको त्या पुऱ्या, पण या पुऱ्या अजिबातही तेलकट होत नाहीत। 2 ते 3 दिवस या पुऱ्या आरामात टिकतात, अजिबातही खराब होत नाहीत आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत। थंडीचे दिवस सुरू झाली की माझ्या घरी तर वारंवार ह्या पुऱ्या केल्या जातात आणि माझ्या घरी तर सगळ्यांनाच या पुऱ्या आवडतात। चहासोबत खाण्यासाठी अप्रतिम लागतात। चला मग त्या कशा करायच्या ते बघूया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे। 1 ते 1.5 चमचा यामध्ये इथे मी ओवा घातलेला आहे। तो ओवा आपल्याला हातावरती थोडंसं चोळून घालायचा आहे, त्यामुळे ओव्याचा स्वाद खूप छान आपल्या या पुऱ्यांना लागतो। आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत। अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। हिंग या पुऱ्यामध्ये ना खूप छान लागतो, त्यामुळे हिंग आवर्जून घाला। आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। अर्धा छोटा चमचा यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। आता इथे आपल्याला मेथीची पानं फक्त घ्यायची आहेत, तर इथे मी मेथीची पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे मी साधारण 1 वाटी इतकी मेथीची पानं घेतलेली आहेत। 2 चमचे आपल्याला तेल घालायचे आहे। सगळं साहित्य आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला सगळं साहित्य पहिल्यांदा मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळे मसाले पिठामध्ये छान मिक्स होतील। आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून याचा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। पीठ मळताना थोडंसं घट्टच मळायचं आहे, जर सैल मळलं ना तो पुऱ्या तेलकट होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं अगदी पाणी घालायचं आहे आणि घट्ट गोळ्याचा तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, आपलं पीठ अशा पद्धतीने मळलेले आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। पुऱ्यांचं साईज तुम्हाला लहान मोठे जशा पुऱ्या हव्या असतील ना त्या साईजमध्ये तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला सुकं पीठ लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर सगळे इथे मी गोळे करून झालेले आहेत। आता थोडंसं सुकं पीठ लावायचं आपल्याला आणि पुरी आपली लाटून घ्यायची आहे। तर इथे मी मेथीच्या पुऱ्यांना चहासोबत खाण्यासाठी करणार आहे, त्यामुळे थोड्याशा मी पातळ लाटणार आहे, त्यामुळे छान अशा क्रिस्पी होतील ह्या पुऱ्या, अजिबातही तेलकट होत नाहीत ह्या पुऱ्या। आणि जर तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाणार असाल ना या पुऱ्या, तर थोड्याशा जाडसर करायच्या आहेत, म्हणजे छान अशा नरम राहतील। तर अशाच पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यावरती इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक पुरी यामध्ये घालून तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम गॅसवरती आपल्या पुऱ्या छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत। चहासोबत तर ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतातच, शिवाय आपण जरी अशाच जरी खाल्ल्यात ना चटणीबरोबरसुद्धा तरीसुद्धा मस्तच लागतात। तर एका साईडून आपल्याला ही पुरी झालेली आहे बघा। आता आपल्याला ही बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता बघा काय मस्त कलर आलेला आहे ह्याला। तर अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या पुऱ्या इथे फ्राय करून घेणार आहोत। प्रत्येक पुरी मस्त एकदम टम्म फुगते आणि खरंच खूप जास्त क्रिस्पीही बनते। जर आपण 1-2 तास आधी जर ह्या पुऱ्या करून घेतल्या आणि जेवणासोबत खायच्या जर असतील ना, तरीसुद्धा ह्या पुऱ्या मस्त एकदम क्रिस्पी राहतात, अजिबातही नरम पडत नाही किंवा वातड होत नाही आणि तेलकटसुद्धा ह्या पुऱ्या अजिबात होत नाही। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम ह्या पुऱ्या छानपैकी एकदम फ्राय झालेल्या आहेत। तर आपल्याला अशाच पद्धतीने या सगळ्या पुऱ्या इथे आम्ही करून घेणार आहे। एकदा ह्या पुऱ्या केल्यात ना तर खरंच चहाबरोबर खाण्यासाठी किंवा तुम्ही अशाचसुद्धा खाण्यासाठी ह्या पुऱ्या पुन्हा पुन्हा बनवाल, ही माझी गॅरंटी आहे। इतक्या जास्त मस्त एकदम टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्तपैकी एकदम ह्या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत आणि आतूनसुद्धा बघा काय मस्तपैकी एकदम ह्या पुऱ्या तळल्या जातात बघा आणि मस्त एकदम क्रिस्पी बनतात एकदम आणि तेलकटसुद्धा ह्या पुऱ्या होत नाहीत। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ह्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।